वाटलं माझ्यावर प्रेम करते ती, तिथेच राहायला लागला. 2 मुलं होती महाराज त्याला, पत्नी होती. पत्नीचाही विचार न करता, मुलांचा विचार न करता तो देवराज त्या वेश्येकडे राहू लागला. ती वेश्याच होती महाराज. जोपर्यंत त्याच्याकडे संपत्ती होती तोपर्यंत त्याच्यावर प्रेम केलं, खोटं प्रेम. संपत्ती संपली, अंगातली ताकद संपली, आता ती शोभावती त्याला सांगते, देवराज सांग माझ्यावर तुझं किती प्रेम आहे. देवराज म्हणतोय खूप प्रेम आहे. म्हणजे किती? मी माझं मस्तक सुद्धा तुला कापून देऊ शकतो, एवढं माझं प्रेम आहे तुझ्यावर, बोल. पण त्या शोभावतीने सांगितलं, असं कर, तू तुझं मस्तक कापून आणू नको, तू तुझ्या 2 मुलांचं मस्तक आणि पत्नीचं मस्तक कापून आण. आणि जर तू कापून आणलं तर मी समजेन माझ्यावर तुझं खूप प्रेम आहे, खूप प्रेम. त्या वेश्येच्या प्रेमामध्ये पागल झालेला हा देवराज आपल्या मुलांविषयी, आपल्या पत्नींविषयी माया राहिलेली नव्हती, प्रेम राहिलेलं नव्हतं. त्या वेश्येच्या सांगण्याप्रमाणे हा हातात